नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत थर्मल इंजिनिअरिंग. थर्मल इंजिनिअरिंग हा जो सब्जेक्ट आहे आपल्याला थर्ड सेमिस्टर के स्कीम, आपल्याला हा थर्मल इंजिनिअरिंग असा हा एक सब्जेक्ट आहे. ह्या सब्जेक्टचा पूर्ण कंप्लीट सिलेबस डिस्कशन आपण या व्हिडिओमध्ये आज करणार आहोत. तर मित्रांनो, थर्मल इंजिनिअरिंग ह्याचा सब्जेक्ट कोड जो आहे 313310 असा या सब्जेक्टचा सब्जेक्ट कोड आहे. ME3K म्हणजे आपला मेकॅनिकल इंजिनिअरिंग थर्ड सेमिस्टर के स्कीम असा याचा डिटेल स्पेसिफिकेशन आहे. तर मित्रांनो, आपण आपला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, TEG म्हणजे थर्मल इंजिनिअरिंग ह्याचा शॉर्ट फॉर्म जो आहे TEG असा आहे. कोर्स फुल कोर्स सिलेबस आपण या व्हिडिओमध्ये 5 चॅप्टर्स या सब्जेक्टमध्ये आपल्याला टोटल 5 चॅप्टर्स आहेत. तर जो पहिला चॅप्टर आहे जो फंडामेंटल्स ऑफ थर्मोडायनामिक्स. फंडामेंटल्स म्हणजे बेसिक्स ऑफ थर्मोडायनामिक्स, बेसिक्स अबाउट थर्मोडायनामिक्स हे या आपला जो पहिला युनिट आहे किंवा पहिला चॅप्टर आहे यामध्ये आपण हे फंडामेंटल्स ऑफ थर्मोडायनामिक्स म्हणजे थर्मोडायनामिक्सचे बेसिक लॉ काय असतात, बेसिक प्रिन्सिपल्स काय असतात, बेसिक डेफिनेशन जसं की वर्क, हीट आणि डिफरन्स बिटवीन वर्क, फ्लो वर्क काय असतो, एन्थाल्पी, एंट्रोपी काय असते ह्याच्याबद्दल आपण बघणार आहोत. आणि ॲप्लिकेशन ऑफ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, थर्मोडायनामिक्सचे लॉचे ॲप्लिकेशन हे या फर्स्ट चॅप्टरमध्ये आपण बघणार आहोत. आपला आता दुसरा युनिट आहे जो आयडियल गॅसेस अँड स्टीम फंडामेंटल्स. या दुसऱ्या युनिटमध्ये आपण बघतो आयडियल गॅस म्हणजे काय असतो, कोणत्या गॅसला आपण आयडियल गॅस असं म्हणतो, आयडियल गॅसचे प्रोसेस काय असतात, आयसोबारिक, आयसोकोरिक, आयसोथर्मल. म्हणजे आयसोबारिक, आयसोकोरिक, आयसोथर्मल याला आयसोकोरिक म्हणजे ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम त्या गॅसचे व्हॉल्यूम जो असतो ना ते कॉन्स्टंट ठेवून ते प्रोसेस केला जातो, त्याला कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस असं म्हणलं जातो, किंवा त्याला अजून एक नाव आहे आयसोकोरिक प्रोसेस. आणि आयसोबारिक म्हणजे त्यात आपण प्रेशरला कॉन्स्टंट ठेवला जातो आणि व्हॉल्यूम आणि टेम्परेचर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, एन्थाल्पी हे डिक्रीज आणि इन्क्रीज होतात, त्यालाच कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस किंवा आयसोबारिक प्रोसेस असं म्हणलं जातं. ते आपण या सेकंड चॅप्टरमध्ये किंवा सेकंड युनिटमध्ये बघणार आहोत. आपला युनिट नंबर 3, कंपोनंट ऑफ स्टीम पॉवर प्लांट. स्टीम पॉवर प्लांटचे कंपोनंट काय काय असतात किंवा स्टीम पॉवर प्लांट काय असतो त्याच्याबद्दल नेमकं ह्या चॅप्टरमध्ये आपण स्टडी करणार आहोत. तर मी थोडक्यात सांगू तर कंपोनंट ऑफ स्टीम पॉवर प्लांट म्हणजे बॉयलर असतो, नोझल्स असतात, टर्बाईन्स असतात, कूलिंग टॉवर्स, स्टीम कंडेन्सर्स, अशा काही स्टीम पॉवर प्लांटचे हे आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघू फुल डिटेलमध्ये. चॅप्टर नंबर 3 याच्यामध्ये आपण बघू. नंबर 4, हीट ट्रान्सफर अँड हीट एक्सचेंजर्स. यामध्ये आपण हीट ट्रान्सफर होण्याचे मोड्स बघतो. हीट कशा प्रकारे ट्रान्सफर होते, जसं की आपले कंडक्शन, कन्व्हेक्शन, रेडिएशन अशा काही प्रकार आहेत आणि त्याच्यावरचे थोडे लॉज आहेत ते बघू. सिंपल डिफिनेशन असतात, ॲब्सॉर्बिव्हिटी काय असतो, ट्रान्सफर काही सिंपल डिफिनेशन्स आहेत ते आपण आपल्या या चौथ्या चॅप्टरमध्ये किंवा चौथ्या युनिटमध्ये बघणार आहोत.
हीट एक्सचेंजर्स म्हणजे सेल अँड ट्यूब टाईप, प्लेट टाईप हीट एक्सचेंजर, अशा काही टाईप्स आहेत ते हीट एक्सचेंजरचे. ते आपण डिटेलमध्ये बघू त्या चॅप्टरमध्ये. आता शेवटचा आपला जो चॅप्टर आहे युनिट 5 इंट्रोडक्शन टू आयसी इंजन्स अँड पॉवर सायकल्स. त्या चॅप्टरमध्ये आपण आयसी इंजन्स बद्दल अभ्यास करणार आहोत आणि पॉवर सायकल्स काय असतात त्याच्याबद्दल बेसिक्समध्ये इंट्रोडक्शन असा घेतला जातो. इंटरनल कंबशन इंजन असा आयसी इंजन याचा फुल फॉर्म आहे. आणि पॉवर सायकल्स जसं म्हणजे कार्नोट सायकल, ऑटो सायकल, डिझेल सायकल, अशा काही पॉवर सायकल्स आहेत. ह्याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये आपल्या या युनिट नंबर 5 किंवा चॅप्टर 5 यामध्ये बघू. तर वेटेज इथं साईडला दिलेला आहे. तर आपला जो युनिट 1 आहे त्याचा फंडामेंटल्स ऑफ थर्मोडायनामिक्स ह्याचा वेटेज आहे 12 मार्क्स. आयडियल गॅसेस अँड स्टीम फंडामेंटल्स ह्याचा वेटेज आहे 16 मार्क्स. कंपोनेंट्स ऑफ स्टीम पॉवर प्लांट ह्याचा वेटेज आहे 18 मार्क्स. हीट ट्रान्सफर अँड हीट एक्सचेंजर्स ह्याचा वेटेज आहे 12 मार्क्स. आणि तसंच शेवटचं इंट्रोडक्शन टू आयसी इंजन्स अँड पॉवर सायकल्स ह्याचा वेटेज आहे 12 मार्क्स. थर्मल इंजिनिअरिंग आहे ह्याचा ओव्हरऑल सिलेबस डिस्कशन केलेला आहे. धन्यवाद मित्रांनो.